विद्यार्थी मित्रांनो, तर बघा 24 फेब्रुवारी 2019 साली स्कॉलरशिप परीक्षेमधील पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये भाषा व गणित याच्यामध्ये जे काही गणिताची उदाहरणं आलेली होती, ही सर्व उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परंतु या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 50 उदाहरणं आहेत. 50 उदाहरणं जर घ्यायची म्हटले तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यासाठी या ठिकाणी करणार आहोत 20 उदाहरणं स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपण पाहणार आहोत. उद्याच्या तासिकेमध्ये राहिलेले जे काही उदाहरणं आहेत हे आपण पाहणार आहोत. तर 24 फेब्रुवारी 2019 या पेपरमध्ये जे पहिलं गणित आलं होतं ते काय आहे बघा. तर 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती, अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग या ठिकाणी बघा मित्रांनो, हे 5,09,00,000 मग लक्षचा 2चा गट आहे म्हणून या ठिकाणी 09 लिहिलं. त्यानंतर 77,000 आणि 599, तर 599 ही संख्या आपल्याला सांगितलेली आहे आणि याच्या पुढची क्रमिक संख्या विचारलेली आहे. मग बघा 599 याच्या पुढची जर संख्या बघितली तर काय होणार आहे, 5,09,77,600 काय होणार आहे. तर बघा 5,09,77,600 ही संख्या याच्या पुढील होणार आहे. मग हा पर्याय कुठे दिसतोय, तर बघा 5,09,77,600 हा पर्याय क्रमांक 1 हा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकाच्या मध्ये आहे. आता या ठिकाणी पहिला अपूर्णांक आपण पाहूयात. तर या ठिकाणी 0.5 आहे. मग 5 याच्या पुढे जर आपण 0 लिहिलं तर ते 0.560 म्हणजे 560 याच्यामध्ये 561 हा पूर्णांक येणार नाही, म्हणून हा पहिला पर्याय हा चुकीचा असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरा पर्याय जर आपण बघितला तर 0.50 याच्या पुढे एक 0 जर दिला तर तो 500 होतो. त्यानंतर 0.60 म्हणजे 600 याच्यामध्ये हा पर्याय येऊ शकतो. म्हणजेच बघा 0.561 हे 500 ते 0.600 याच्या दरम्यान येतं, म्हणून उत्तर क्रमांक 2 हे होऊ शकतं. त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक 3 जर बघितला तर 0.562 तर या ठिकाणी बघितलं आपण 562 आहे आणि या ठिकाणी 561 आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा सुद्धा येऊ शकत नाही. पण पर्याय क्रमांक 4 जो आहे तो काय आहे, तर 0.56 याच्या पुढे एक लिहिलं, एक 0 दिला म्हणजे 560 झालं आणि त्याच्या पुढची जी संख्या आहे ते म्हणजे 0.57 त्याच्या पुढे एक 0 दिला म्हणजे 570. तर 0.560 आणि 0.570 याच्यामध्ये 0.561 हा पूर्णांक येतो, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा आहे. आणि आपण जर अंतिम उत्तर सूची पाहिली तर या अंतिम उत्तर सूचीमध्ये पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारची दोन उत्तर हे आलेले आहेत. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. बघा त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील. आता या ठिकाणी बघा मित्रांनो काय आहे, तर त्रिकोण दिलेला आहे. मग या ठिकाणी आपण त्रिकोण काढून घेऊयात. हा एक त्रिकोण आहे आणि याच त्रिकोणाला दुसरा एक त्रिकोण हा या ठिकाणी जोडलेला आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, तर याचे शिरोबिंदू विचारलेले आहेत. मग या ठिकाणी शिरोबिंदू जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा हा एक शिरोबिंदू आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आणि हा चौथा, म्हणजे एकूण 4 शिरोबिंदू हे या ठिकाणी झालेले आहेत. म्हणून याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. त्यानंतर 29वा जो प्रश्न आहे तो बघा. उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित असतील. अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा काय करायचं आहे, टोटल सभासद किती आहेत, तर बघा 2240 सभासद आहेत मित्रांनो. किती आहेत, 2240 सभासद आहेत. आता या ठिकाणी 35% स्त्री आहेत. मग आता बघा 100 मधून जर हे 35 काढून टाकले तर खाली किती राहतात मित्रांनो, 65 राहतात. म्हणजे 65%
पुरुष आहेत आणि आपल्याला काय काढायचं आहे तर पुरुष भागधारक किती उपस्थित होते अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग काय करायचं 2240 याला गुणिले 65 भागिले 100 करायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण पाहूयात हे शून्य गेले हे शून्य गेले त्यानंतर 5 दोन्ही 10 5 एक 5 आणि 5 त्रिक 15 त्यानंतर बे एक बे बे एक बे बे एक बे बे दोन्ही 4 मग या ठिकाणी बघा 112 गुणिले 13 जर केलं तर ते दोन्ही 26 ला 6 हात आलेले आहेत 2 13 एक 13 13 आणि 2 15 हात आलेला आहे 1 13 एक 13 आणि 1 14 म्हणजे 14 आणि 1456 एवढे पुरुष हे उपस्थित होते आणि 1456 हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण पाहूयात. बघा 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे. आता बघा 52 ही जी संख्या आहे तर कोणत्याही संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक जो असतो तो म्हणजे तीच संख्या असते मित्रांनो आणि लहानात लहान विभाजक हा नेहमी 1 असतो. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे. मग 1च्या 52 पट 52 पट म्हणजे 52 ही संख्या येणार आहे. मग 52 हा पर्याय कुठं आहे तर बघा 52 हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी येतोय मित्रांनो. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते पाहूयात. पहा 5 रुपयाची 30 नाणे देऊन 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील. आता या ठिकाणी जर आपण बघितलं 5 गुणिले 30 जर केलं तर या ठिकाणी 150 रुपये होतात. मग 150 रुपये मग त्याला जर आपण 10 भागलं तर आपल्याला 10च्या नोटा किती होतात ते आपल्याला समजणार आहे. मग या ठिकाणी 10 एक 10 आणि या ठिकाणी 15 उत्तर येणार आहे मित्रांनो. म्हणजेच 10 रुपयाच्या 15 नोटा या आपल्याला मिळणार आहेत. मग 15 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 15 हा पर्याय आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. बघा 1 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो 1 ते 9 पर्यंतचे अंक वापरून जर आपण संख्या तयार केली तर ती येते 9 8 7 6 4 आणि 5. आता ही 5 का आहे कारण की आपल्याला मोठ्यात मोठी कोणती संख्या म्हटलेला आहे विषम संख्या म्हटलेला आहे. त्याच्या लहानात लहान समसंख्या मग लहानात लहान समसंख्या जर बघितलं तर 1 2 3 4 5 आणि 6 मग ही झाली लहानात लहान समसंख्या मित्रांनो. आता याची करायची आहे बेरीज. मग बघा 6 आणि 5 1101 हात चालाला 1 5 आणि 5 10 ला 0 हात चाला 1 1101 हात चाला 1 1101 हात चाला 1 1101 हात चाला 1 आणि या ठिकाणी 11 म्हणजेच 11,11,101 हा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. मग 11,11,101 हा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. परंतु या ठिकाणी मित्रांनो 1 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक म्हटलेला आहे. मग आपण कोणतेही 6 अंक या ठिकाणी 9 पासून आपण अंक घेतले परंतु कोणतेही 6 अंक म्हणल्यानंतर 7 5 4 3 2 आणि 1 अशा प्रकारे कोणतेही 6 अंक घेऊन आपण लहानात लहान व मोठ्यात मोठी अशी संख्या तयार करू शकतो. त्यामुळे आपला जो दिलेले पर्याय आहेत या पर्यायापैकी एखादाही पर्याय हा आपला बसू शकत नाही. म्हणून हा प्रश्न संभ्रम असल्यामुळे हा प्रश्न बोर्डाने कॅन्सल केलेला आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न कोणता आहे ते पाहूयात. ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणाची आहे. आता बघा मित्रांनो एकदम सोपं आहे. काय करायचं आहे 68% याचा अर्थ 100 गुणांपैकी 68 गुण हे ओंकारनं मिळवलेले आहेत. मग आता या ठिकाणी त्याला किती गुण मिळालेले आहेत तर 510 गुण मिळालेले आहेत आणि एकूण गुण किती आहेत ते आपल्याला काढायचे आहे. मग काय करावं लागेल तर या ठिकाणी बघा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. मग 510 गुणिले 100 भागिले 68 केलं. बघा 17 1 17 17 34 17 3 51 17 चौक 68 झाले. त्यानंतर
17 त्रिक 51 म्हणजे या ठिकाणी 30 झालेले आहेत. आता या ठिकाणी बघा 4 एक 4, 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20. मग 30 गुणिले 25 जर केलं तर किती येतं? 25 त्रिक 75 म्हणजे आणि हा एक शून्य म्हणजेच या ठिकाणी 750 एवढ्या गुणाची ही परीक्षा होती. आणि 750 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न बघा 3 अंश छेद 5, 3 अंश छेद 2, 3 अंश छेद 8, 3 अंश छेद 7 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक किती? अशा प्रकारे अंश सारखा असल्यानंतर ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. मग या ठिकाणी 3 अंश छेद 2, 3 अंश छेद 2 हा अपूर्णांक सर्वात मोठा झाला मित्रांनो. त्याच्यानंतर 3 अंश छेद 5 येणार आहे. त्यानंतर 3 अंश छेद 7 आणि 3 अंश छेद 8 अशा प्रकारे हे अपूर्णांकाची मांडणी येणार आहे. मग नंतर काय म्हणतंय बघा, तर सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक म्हणतो. सर्वात लहान अपूर्णांक व सर्वात मोठा अपूर्णांक आहे 3 अंश छेद 2 आणि सर्वात लहान अपूर्णांक आहे 3 अंश छेद 8 आहे मित्रांनो. आणि याचं काय करायचं आहे? तर फरक काढायचा आहे. फरक म्हणजे काय रे? तर वजाबाकी करायची आहे बघा. मग आता अशा प्रकारे असल्यानंतर काय करायचं? डायरेक्ट पहिल्या अंशाला दुसऱ्या छेदानं गुणायचं आहे. मग 3 गुणिले 8 केलं वजा दुसऱ्या अंशाला पहिल्या छेदानं गुणायचं आहे. ठीक आहे. मग 8 त्रिक 24 झालं वजा 3 दोन्ही 6 झालं. मग 24 मधून जर 6 गेले तर खाली उरतात 18 आणि या ठिकाणी छेदाचा जर गुणाकार केला 8 दोन्ही 16 मग या ठिकाणी 18 छेद 16 हे याचं उत्तर असणार आहे. आणि तो पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो तर ती संख्या कोणती? अगदी सोपं उदाहरण आहे. काय करायचं मित्रांनो? तर या दोन्ही मधला फरक काढायचा आहे. मग बघा 8 वजा 5 केलं बरोबर फरक कितीला आलेला आहे? तो आलेला आहे 3. आणि गुणाकार कितीने वाढतो आहे? तो वाढतो आहे 39. मग 39 भागिले आलेला फरक करायचा. 3 एक 3, 3 एक 3, 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर किती आलं? 13 हे उत्तर आलेलं आहे. आणि 13 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आरच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? म्हणजे आरच्या समोर कोणते अक्षर येईल अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. अगदी सोपा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा सर्वात अगोदर ज्या वेळेला आपण अशा प्रकारे डायस दिलेला असेल तर काय करायचं? तर अशा प्रकारे एक चौकोन सोडून जोडी लावायची आहे. म्हणजे पीच्या पुढे आय हे अक्षर येणार आहे. तर काय करायचं मित्रांनो? पहिलं अक्षर आणि आता हा जो चौकोन आहे हा चौकोन आपल्याला या ठिकाणी धरायचा आहे. ठीक आहे. मग हा आर जो आहे तर या आर पासून एक डब्बा सोडून त्याच्या पुढच्या डब्यातलं अक्षर हे त्याच्या समोर असतं. म्हणजे आरच्या पुढे एल आहे. त्याच्यानंतर पीच्या पुढे आय आहे बघा. पीच्या पुढे आय आहे. त्यानंतर यूच्या पुढे ए आहे. यूच्या पुढे ए अशा प्रकारे अक्षर येणार आहेत. मग आरच्या पुढे काय आलेलं आहे? तर एल आलेला आहे. मग एल हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी एल हा पर्याय आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर बघा खालीलपैकी चुकीची पदावली कोणती? आता या ठिकाणची पहिली पदावली काय आहे? तर बघा 7 गुणिले 8 भागिले 4 बरोबर 14. मग बघा 7 8 56. मग 56 भागिले 4 जर केलं तर 4 एक 4, 4 एक 4, 4 चौक 16 म्हणजे 14 आलेला आहे. म्हणजे पहिली पदावली जी आहे ती बरोबर आहे. आता दुसरी पदावली बघा 27 भागिले 3 गुणिले 3 बरोबर 9. आता बघा 27 ला जर 3 न भागलं 3 एक 3, 3 9 27, 9 गुणिले 3 जर केलं तर 9 त्रिक 27 आलेला आहे. परंतु या ठिकाणी पर्याय काय दिलेला आहे? 9 दिलेला आहे. म्हणून दुसरी पदावली ही चुकीची आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण जोसेफने 3.5 रुपयाला एक पेन्सिल या दराने
अर्धा डझन पेन्सिली व 12.5 रुपयाचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? आता बघा, एक पेन्सिल कितीला आहे? 3.5 रुपयाला अर्धा डझन. अर्धा डझन म्हणजे 6 पेन्सिली मित्रांनो. मग 6 गुणिले 3.5 करूयात. ठीक आहे. 6 पंचे 30 ला 0 हातचे आले 3, 7 18 आणि 3 झाले 21, म्हणजे 21 रुपये हे काय झाले? तर हे पेन्सिलची खरेदी किंमत झाली मित्रांनो. त्याच्यानंतर 12.5 रुपयाचा एक पेन. मग 12.5 गुणिले 2 जर केलं तर 2 पेनचे मिळून 25 रुपये एवढी किंमत होणार आहे. आणि या दोन्हीची मिळून किती रुपये झाले? तर बघा, पेन्सिल आणि पेन या दोन्हीचे मिळून एकूण 46 रुपये झाले मित्रांनो. 46 रुपये झाले. आणि जोसेफने दुकानदाराला किती रुपये दिले? 50 रुपये. मग हे 50 रुपये दिले, दुकानदार काय करील? त्यातील 46 रुपये काढून घेईल आणि राहिलेले पैसे त्याला देईल. काढून घेईल म्हणजेच वजा करेल. मग बघा, 10 मधून 6 गेले, खाली उरले 4, म्हणजे 4 रुपये तो काय करेल? जोसेफला परत देणार आहे. आणि 4 हा पर्याय कुठं आहे? तर बघा, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 4 हा पर्याय आपल्याला दिसत आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, ऋतुजाने प्रणवला 10.8 दराने 2500 रुपयाचे 6 महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्याचे किती व्याज देईल? आता काय करायचं? आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. मग सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता मुद्दल किती आहे मित्रांनो? ते आहे 2500. दर काय आहे? तो आहे 8. आणि या ठिकाणी बघा, मुदत जी आहे ही या ठिकाणी महिन्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो. कशात दिलेली आहे? महिन्यामध्ये. मग 6 महिने याचा अर्थ काय? तर बघा, 6 महिने याला आपण 6/12 आणि त्याला परत छेदस्थानी 100 अशा प्रकारे लिहू शकतो. मग या ठिकाणी बघा, 6 1 6, 6 2 12, 2 1 2, 2 चौक 8, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 25 चौक किती आलेले आहेत? 100 रुपये आलेले आहेत. आणि 100 हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी 100 हा पर्याय आलेला आहे. 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती म्हणते? मग बघा, आता या ठिकाणी किती आहे? 6000 आहे आणि दशक स्थानी आहे 80. मग यांची जर बेरीज केली तर ती किती येते? 6080 एवढी येते. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? तर बघा, शतक व दशक स्थानच्या अंकाची बेरीज. या ठिकाणी शतक स्थानी काय आलेला आहे? 500 आलेला आहे, 5 आलेला आहे आणि 5ची स्थानिक किंमत ही 500 आलेली आहे. तर दशक स्थानी 8 आहे, त्याची स्थानिक किंमत ही 80 आलेली आहे. दोन्हीची मिळून किंमत झाली 580. ठीक आहे. मग आता काय करायचं आहे? किमतीची बेरीज यातील फरक काढायचा आहे. मग या ठिकाणी बघा, 6080 वजा 580 जर केलं तर या ठिकाणी 0 मधून 0 गेलं, 8 मधून 8 गेले, 0 राहिले, 5 मधून 10 मधून 5 गेले, खाली उरले 5 आणि या ठिकाणी 5, म्हणजेच या ठिकाणी 5500 एवढा फरक हा या ठिकाणी आलेला आहे. आणि 5500 हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. मगन स्टेटने 52 लिटर दूध 2184 रुपयाला विकले असता त्यांना 364 रुपये नफा झाला. तर मगन स्टेटने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल? तर काय करायचं? त्याची खरेदी किंमत काढायची मित्रांनो. मग काय करावं लागेल? बघा, मदन सेठने 2184 रुपयाला काय केलेलं आहे? दूध विकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना 364 रुपये नफा मिळालेला आहे. मग काय करायचं? 364 याच्यामधून वजा करून घ्यायचे मित्रांनो. कारण की हा मिळालेला नफा वजा केल्यानंतर आपल्याला त्याची खरेदी किंमत ही मिळणार आहे. मग 4 मधून 4 गेले, 0 राहिले, 8 मधून 6 गेले, 2 राहिले, त्यानंतर 11 मधून 3 गेले, 8 राहिले आणि 1 म्हणजे 1820 रुपये ही त्याची खरेदी किंमत निघालेली आहे. परंतु हे किती लिटर दुधाची आहे? तर 52 लिटर दुधाची किंमत ही 1820 रुपये आहे. मग काय करावं लागेल? 1 लिटरची किंमत ही आपल्याला काढायची आहे. मग सरळ 1820 याला 52 या संख्येनं भागून घ्यायचं, म्हणजे प्रति लिटर दरात
दर हा आपल्याला निघणार आहे. मग बघा 26 1 26 26 दोन्ही 52 आणि 26 7 182 या पुढे 0 पुन्हा बेक बे बेत्रिक 6 उरला 1 आणि बेपंचे 10 म्हणजे 35 रुपये लिटर या दरानं त्यांनी काय केलं होतं, दूध विकत घेतलं होतं. म्हणजे 35 रुपये दरानं त्यांनी दूध खरेदी केलं होतं. मग 35 रुपये हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी 35 हा पर्याय आपल्याला दिसत आहे. एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे. त्या वर्ग खोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर एकूण वर्ग खोलीसाठी किती फरशा लागतील. अगदी सोपं उदाहरण आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जे वर्ग खोलीमध्ये फरशी बसवायचं आहे ती काय केलेली आहे, तर 40 सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे आणि त्याची लांबी जी आहे ते 4 मीटर आणि 3 मीटर याच्यामध्ये दिलेली आहे. मग लांबीला काय करून घेऊयात, त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊयात. मग बघा लांबी जी आहे ती किती आहे, लांबी बरोबर 4 मीटर. मग याला जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर गुणिले 100 केलं म्हणजे 400 सेंटीमीटर ही लांबी झाली आणि रुंदी जी आहे ती आहे 3 मीटर गुणिले 100 केलं म्हणजेच 300 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला लांबी आणि रुंदी ही सेंटीमीटर मध्ये मिळालेली आहे. मग काय करायचं, तर वर्ग खोलीमध्ये फरशांची संख्या काढायची आहे. मग असं असेल त्यावेळेला काय करायचं मित्रांनो, जर आपल्याला फरशांची संख्या काढायची असेल तर या ठिकाणी बघा फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ करून घ्यायचं. फरशीचे क्षेत्रफळ. मग आता खोलीचे क्षेत्रफळ, खोली कशी आहे, आयताकृती आहे. मग आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच काय, लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आला मित्रांनो. ठीक आहे. मग आता काय करायचं बघा, तर या ठिकाणी लांबी किती आहे, 400 आहे आणि रुंदी आहे 300 आणि मग या ठिकाणी बाजूचा वर्ग मग 40 चा वर्ग किंवा 40 गुणिले 40 अशा प्रकारे हे आपण लिहू शकतो. मग बघा या ठिकाणी हे 0 गेलं, हे 0 गेलं, हे 4 गेलं, हे 4 गेलं. त्याच्यानंतर 4 1 4 4 7 28 पुन्हा उरले 2 4 5 20 म्हणजेच किती झालं, तर 75 फरशा हे या खोलीमध्ये बसणार आहेत. आणि 75 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं एक उदाहरण पाहूया. 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, ही जी दोरी आहे हिची लांबी जी आहे ती किती आहे, तर ती 30 मीटर आहे आणि आपण याला काय करणार आहोत, 5 ठिकाणी कापणार आहोत. मग कापत असताना आपण सुरुवातीला कापत नाहीत मित्रांनो. मग काय करायचं, तर समान कापायची म्हटल्यानंतर 1 2 3 4 आणि 5 अशा 5 ठिकाणी आपण ही कापली आणि याचे तुकडे किती झालेले आहेत बघा, तर 1 2 3 4 5 आणि 6 तुकडे झालेले आहेत. म्हणजे 5 ठिकाणी कापल्यानंतर तिचे 6 तुकडे होतात. मग या 30ला जर आपण 6ने भागलं, 30ला जर 6ने भागलं तर आपल्याला एका तुकड्याची लांबी ही निघणार आहे. मग 6 1 6 6 5 30 म्हणजे एका तुकड्याची लांबी किती आहे, 5 आहे. परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे की 2 तुकड्यांची लांबी किती, म्हणून याला सरळ 2 करायचं. 5 गुणिले 2 मग 5 दोन्ही 10 येणार आहे. मग 10 मीटर हा पर्याय कुठं आहे मित्रांनो, तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण पाहूयात. 32,321 32,312 32,231 आणि 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती. मग या ठिकाणी बघा 32,321 32,312 32,231 आणि 32,123 अशा प्रकारच्या या संख्या उतरत्या क्रमाने लावलेल्या आहेत. त्याच्यातील पहिली संख्या कोणती आली मित्रांनो, तर 32,321 ही पहिली संख्या आलेली आहे आणि तिसरी संख्या ती कोणती आहे, तर बघा 32,231 ही तिसरी संख्या आणि या दोन्ही संख्येची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मग 1 आणि 1 2 आलं, 3 आणि 2 5, परत 3 आणि 2 5,
परत 2 आणि 2 4 आणि 6, म्हणजेच या ठिकाणी 64,552 हे याचं उत्तर येणार आहे. आणि 64,552 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूया. एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा, विक्री किंमत किती आहे मित्रांनो, तर विक्री किंमत आहे 400 आणि तिच्या 3/8 पट नफा म्हणतात. ठीक आहे. मग 8 एक 8, 8 पंचे 40, म्हणजेच 50 गुणिले 3 जर केलं तर 150 रुपये हा काय झालेला आहे, नफा झालेला आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, तर त्याची खरेदी किंमत काढायची आहे. मग खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा होतो. मग या ठिकाणी बघा, विक्री किंमत किती आहे, 400 आहे, त्याच्यातून हे 150 वजा केले. मग बघा, 0 मधून 0 गेले 0 राहिले, 10 मधून 5 गेले 5 राहिले, आणि 3 मधून 1 गेला 2 राहिले. म्हणजे 250 रुपये ही काय असणार आहे, त्या शर्टची खरेदी किंमत असणार आहे. आणि 250 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर